नमस्कार. आज आपण वजाबाकी हा घटक पाहणार आहोत. आता वजाबाकी सर्वांना येते, यादी पाहिलेली पण आहे, परंतु हा घटक स्पर्धा परीक्षेसाठी देखील उपयुक्त आहे. आणि सध्या मी इयत्ता पहिलीचा घरचा अभ्यासाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे प्लस माझ्या शाळेतल्या मुलांना या पद्धतीने वजाबाकीची गणितं देत असते. मी ती कशी सोडवायची, बऱ्याच जणांचा मला रिप्लाय आला, मॅडम कृपया ही गणितं कशी सोडवायची आम्हाला एक व्हिडिओ करून तुम्ही पाठवा. त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ, जेणेकरून माझ्या मुलांना जमते शाळेतल्या, परंतु विसरलं जरी समजा त्यांचं तर त्यांच्याही पुन्हा लक्षात यावं की अशा प्रकारची वजाबाकी कशी करायची. बघा इथं काय आहे, 5 वजा टिंब बरोबर 3 मधली लपलेली संख्या शोधायची. इथं काय करायचे, तिथं लपलेल्या 2 संख्या शोधायच्यात, इथं सुरुवातीच्या 2 संख्या शोधायच्यात आणि इथं सुरुवातीची संख्या शोधायची. इथं खाली मुलांना काय करायचं आहे, स्वतःहून गणित कसं तयार करायचं, सोडवायचं, या सर्व पद्धती स्टेप बाय स्टेप आपण आज अगदी व्यवस्थित पाहणार आहोत. चला तर आता जास्त वेळ न घालवता मी सुरुवात करते. सुरुवातीला आपण ही पद्धत घेऊयात, इथली लपलेली संख्या कशी शोधायची. वजाबाकीमधील लपलेली संख्या शोधा यातली पहिली पद्धत आज आपण पाहणार आहोत. काय गणित होतं की 5 वजा टिंब बरोबर 3. 5 मधून किती कमी केल्यानंतर, किती काढल्यानंतर उत्तर 3 राहील. जेव्हा आपण 1 ते 10 आणि 11 ते 20 संख्या शिकवत असतो तेव्हा वस्तूंच्या साह्यानेच मुलांना शिकवायचं आहे, जेणेकरून वजाबाकी ही कन्सेप्ट मुलांच्या चांगली लक्षात येते. त्याच्यामुळे आता इथं मी अगोदर वस्तूंच्या साह्याने दाखवते. त्याच्यामध्ये आणखी एक पद्धत आहे पुढे मोजून वजाबाकी. जेव्हा 21 पासून पुढच्या संख्या आपण शिकवतो आणि अशा पद्धतीची गणितं देतो तेव्हा पुढे मोजून वजाबाकी करायची. कशी ते मी नंतर सांगेल. आधी वस्तूंच्या साह्याने कशी करायची बघूयात. आता हे तर किती आहेत, 5 आहेत, तर आपण 5 ठोकळे घेऊयात. 1 2 3 4 आणि 5. आता इथं सुद्धा हे गणित सोडवायच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत काय बघा, 5 मधून किती कमी केल्यानंतर उत्तर 3 येईल. मग काय करायचं, आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 3 आलं पाहिजे. मग इथं 3 आहेत, मग 5 मधून किती काढावे लागले रे, हे बघा 5 मधून हे 2 काढल्यानंतर आपलं उत्तर 3 येणार आहे. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत बघूयात काय आहे ती. सोपं आहे. दुसरी पद्धत याच पद्धतीची आहे. 1 2 3 4 आणि 5 हे 5 ठोकळे. आता आपलं उत्तर तर किती आलं पाहिजे, 3 आलं पाहिजे. मग काय करायचं, 5 मधून 1 कमी केला तर किती राहत आहेत, 4 राहत आहेत, पण आपलं उत्तर 3 आलं पाहिजे. मग नाही, 5 मधून 2 कमी केले तर किती राहत आहेत, 1 2 3. मग 5 मधून 2 कमी केल्यानंतर 3 राहत आहेत का, तर राहत आहेत. हे बघा ही दुसरी सोपी पद्धत. 5 मधून 2 कमी केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 3. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत जी की आपण 21 अंकांपासून पुढे वापरणार आहोत, पुढे मोजून. सर्वात सोपी पद्धत आहे ती. मुलांना शक्यतो त्याच पद्धतीने घेतलं तर स्पर्धा परीक्षेला अशी गणितं सोडवणं अतिशय सोपं जातं आणि पटपट होतं. बघा आता 5 वजा टिंब बरोबर 3. मग इथं काय करायचं, जे उत्तर आहे इथलं उत्तर आहे याच्या पुढे इथंपर्यंत मोजायला यायचं, मग आपल्याला इथलं उत्तर मिळतं. इथं किती अंक आहे, 3 अंक आहे. 3 अंकाच्या पुढे 5 अंकांपर्यंत मोजायला लावायचं. बघा 3च्या पुढे मोजेल. बघा इथं नीट लक्ष घ्या, ही 3 ही लहान संख्या आहे, 5 ही मोठी संख्या आहे. जेव्हा अशा पद्धतीची गणित असतात तेव्हा लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत पुढे मोजायला, बोट मोजायला लावायची, मग आपल्याला उत्तर मिळतं. आता मी 3च्या पुढे 5 पर्यंत मोजते. 4 5 किती बोटं मोजावी लागली, 2. मग आपलं उत्तर आलं का, 2 तर आलं. म्हणजे आपण काय केलं, सुरुवातीला हे 5 ठोकळे ठेवले, 5 ठोकळ्यांमधून 2 ठोकळे काढल्यानंतर 3 उत्तर येतं, म्हणून आपलं ही लपलेली संख्या सापडली 2. त्याच्यानंतर आणखी दुसरी पद्धत काय वापरली आपण, इथं 5 घेतले, 5 मधून इथं 2 काढले, आपलं उत्तर 3 मिळालं का, मिळालं. ही दुसरी पद्धत. आणि तिसरी सर्वात सोपी पद्धत जी की आपल्याला लपलेली संख्या शोधायला वारंवार वापरायची आहे ती म्हणजे पुढे मोजून. मग पुढे मोजण्यासाठी काय केलं आपण, लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजलं, आपलं इथलं उत्तर मिळालं. 3च्या पुढे 4 5, 2 बोटं मोजली, आपलं उत्तर 5 आलं. अशा पद्धतीनं हे गणित या पद्धतीनं सोडवायचे. आता थोडंसं मोठं गणित आपण घेऊयात, ते पण गणित कसं करायचं बघूयात. आता इथं मी घेते 15 वजा टिंब बरोबर 11. आता हे गणित वस्तूंच्या साह्याने पण बघूयात. मी सांगितले मगाशी 1 ते 10 11 ते 20 संख्या वस्तूंच्या साह्यानं केल्या तरी चालतील आणि पुढं मोजून केल्या तरी चालतील, पण समजावं म्हणून आणखी एकदा मी वस्तूंच्या साह्याने सांगते. 3 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग अशी मी पहिली पद्धत काय सांगितली होती, 15 वजा टिंब बरोबर 11. मग इथली संख्या येण्यासाठी पहिली पद्धत सांगितली होती की डायरेक्ट 11 काड्या, उत्तर किती 11 येणार आहे आपलं उत्तर, बरोबर आहे. डायरेक्ट 11 काड्या उचला, इथं ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे बघा आपलं उत्तर किती येणार आहे, 15 मधनं काही ठराविक काड्या काढल्यानंतर 11 उत्तर येणार आहे.
मग 15 किती काड्या काढल्यानंतर उत्तर 11 येणार आहे? तर हे बघा, इथं शिल्लक राहिलेल्या ह्या काड्या 15 मधून 4 कमी केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 11. मग आपल्याला लपलेली संख्या काय मिळाली? 4 मिळाली. आणखी मगाचीच दुसरी पद्धत बघा, 15 मधून आता इथलं हे 4 पुसते. 15 मधून काय करूयात आपण? इथं 1 काढी, 15तनं 1 काढले तर किती राहणार आहेत? 14. 15 मधून 2 काढले तर राहणार 13. 15 मधून 3 काढले तर राहणार 12 आणि 15 मधून 4 काढले तर राहणार आहेत 11. ही दुसरी पद्धत. आणि सर्वात सोपी पद्धत आणि महत्त्वाची पद्धत जी की स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवताना वापरायची ती म्हणजे पुढे मोजून वापरायची पद्धत. 1 ते 20 पर्यंत वस्तू ठीक आहेत, तिथून पुढे वस्तू वापरणं फार लेंदी प्रोसिजर आहे आणि स्पर्धा परीक्षेला आपल्याला एवढा वेळ नसतो. त्याच्यासाठी शक्यतो पुढे मोजून शिकवा मुलांना. मग बघा आता 15 वजा टिंब बरोबर 11. 11च्या पुढे 15 पर्यंत. इथं लहान संख्या कोणती आहे? 11 आहे. मोठी संख्या कोणती आहे? 15 आहे. मग लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत पुढे बोटं मोजायची. 12, 13, 14, 15. किती बोटं आली? 4 बोटं आली बघा. मग पुढे मोजून वजाबाकी केल्यानंतर इथं आपल्याला उत्तर लपलेली संख्या मिळाली 15 वजा 4 बरोबर 11. आपलं उत्तर बरोबर आहे का? तर आहे. बघा, त्याच्यातलाच मोठ्या संख्या घेऊन त्यातलाच एक प्रकार आणखी वजाबाकीचा बघूयात की 36 वजा टिंब बरोबर 29. आपल्याला इथली लपलेली संख्या शोधायची आहे. इथं मी काय सांगितलं, जसे जसे 21च्या पुढचे अंक येतील 100 पर्यंत तेव्हा पुढे मोजून पद्धतच आपल्याला वापरायची आहे. मग आता इथं काय करायचं? लहान संख्या कोणती आहे? 29. मोठी संख्या कोणती आहे? 36. 29च्या पुढे 36 पर्यंत मोजूयात आपण. 30, 31, 32, 33, 34, 35 आणि 36. 29च्या पुढे 7 बोटं गेल्यानंतर आपल्याला इथं हे 36 उत्तर मिळते. मग बघा, इथं 7 आपलं उत्तर किती आलं? 7. आपण आता चेक करूयात. 36 मधून 7 गेल्यानंतर 29 मिळतं का? 36च्या मागे मोजूयात आपण. हे बघा, 35, 34, 33, 32, 31, 30 आणि 29. बघा, 36च्या मागं 7 बोटं गेल्यानंतर आपलं उत्तर मिळते का? 29. म्हणजेच 36 मधून 7 कमी केल्यानंतर उत्तर मिळालं 29. परंतु मुलांना वजाबाकी हा कन्सेप्ट कळण्यासाठी सुरुवातीला जे हे गणित आपण दिलं होतं 5 वजा टिंब बरोबर 3, तेव्हा इथं वस्तू काढून, अशा वस्तू काढून त्याच्यानंतरच मुलांना शिकवायचं आहे, जेणेकरून त्यांना वजाबाकी हा कन्सेप्ट कळला पाहिजे की वजा म्हणजे घालवणे, कमी करणे, काढून टाकणे. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतरच मुलं स्पर्धा परीक्षेला बसलेली असतात. आणि ही गणितं कशी सोडवायची याच्यासाठी महत्त्वाची पद्धत वापरायची ती म्हणजे पुढे मोजून. कशी? तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत बोटावर पुढे बोटे मोजणे आणि इथलं उत्तर काढणे. आता पुढची पद्धत बघूयात, दुसरी पद्धत वजाबाकीची. लपलेली संख्या शोधा. याच्यामध्ये पुढची पद्धत आहे बघा, 9 वजा टिंब बरोबर टिंब. म्हणजे इथल्या दोन्ही लपलेल्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. हे गणित करायला अतिशय सोपं आहे. आत्ता जे माझं गणिताचं गणित अभ्यास पुस्तिक आहे, पुस्तक 15 दिवसात तुम्हाला सर्वांना मिळेल. त्याच्यामध्ये अशी गणितं प्रत्येक घटकाच्या खाली, म्हणजे 1 अंकाचा स्वाध्याय आहे, 2 अंकाचा स्वाध्याय आहे किंवा 25 अंकाचा स्वाध्याय आहे, प्रत्येक स्वाध्यायाखाली तुम्हाला अशी गणितं मिळून जातील. आता ही गणितं कशी करायची त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा. इथं फार सोपं आहे. इथं अंक कोणता आहे? 9. मग वजाबाकी करताना कधीही लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या कमी करता येत असते. म्हणजे आता समजा हे 9 वस्तू आहेत. 9 वस्तूमधून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 9 वस्तू आहेत. 9 वस्तूमधूनच ठराविक वस्तू आपल्याला काढता येणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे 9 पेक्षा लहान संख्या तुम्हाला किती? 9 पेक्षा लहान तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. ह्याचं उत्तर बघा किती पद्धतीने येते तुम्हाला मी दाखवते. आता समजा 9 मधनं मला 1 कमी करू वाटला. 9 मधून मला किती कमी करू वाटला? 1 कमी करू वाटला. मग माझ्याकडे किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. माझ्याकडे शिल्लक किती राहिले? मग 8. मग पहिलं गणित काय तुमचं तयार झालं? 9 वजा 1 बरोबर 8. आता याच्या पुढे जाऊन आता मला काय वाटतं, इथं समजा की मला आता 9 मधून 2 कमी करायचे. मी केले 9 मधून 2 कमी. हे बघा, 9 मधून मी 2 कमी केले. माझं उत्तर किती राहणार आहे? ह्या 9 मधून हे 2 इथं ठेवले. माझ्याकडे शिल्लक किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. माझ्याकडे शिल्लक राहिले 7. म्हणजे प्रत्येक मुलाचं उत्तर हे वेगवेगळं येऊ शकतं. त्यांना इथं व्यक्ती स्वातंत्र्य द्यायचं आहे, कल्पनाशक्तीला त्यांच्या वाव द्यायचा आहे की त्यांनी या पद्धतीने गणितं तयार केली पाहिजेत. आता स्पर्धा परीक्षेत ही गणितं विचारत नाहीत, पण मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी ह्या गणितांचा उपयोग होतो, जेणेकरून मुलांचे अंक दृढीकरण व्हायला याची मदत होते. आता एखाद्या मुलाचं काय उत्तर येऊ शकतं? समजा त्याला वाटले की मला आता 9 मधून 4 बाजूला काढायचे, ते 1, 2, 3 आणि 4. मग त्याच्याकडे शिल्लक किती राहणार? 1, 2, 3, 4 आणि 5. मग 9 मधून 4 गेले, उत्तर आलं 5. शिल्लक राहिले 5. अशा पद्धतीने इथं मुलांच्या कल्पनाशक्तीला, त्यांच्या चिकित्सक वृत्तीला तुम्ही वाव द्यायचा आहे की इथं मुलांनी स्वतः गणित तयार केलं पाहिजे.
याच पद्धतीनं अगदी मोठी संख्या जरी घेतली, समजा 38 घेतली, वजा टिंब बरोबर टिंब. इथं 38 मधनं मुलं 36 कमी करतील, 2च कमी करतील. 2 कमी केले तर किती होणार बघा, 38 37 राहिले किती, 36 राहिले बघा. म्हणजे इथं मुलांना तुम्ही वाव द्या कल्पनाशक्तीला. किंवा एखादा मुलगा काय करेल, 38 मधनं 33, आपण पुढे मोजून शिकवले त्या पद्धतीनं. 38 मधनं इथं 33 धरेल तो. 38 मधनं 33 गेले, राहिले किती, 33च्या पुढे 38 पर्यंत मोजू आपण. 34 35 36 37 38. उत्तर किती आलं त्याचं, 5 आलं. अशा पद्धतीनं हे जे गणित आहे 9 वजा टिंब बरोबर टिंब, ही गणितं सोडवायला अतिशय सोपी आहेत. इथं मुलांना विचार करायला तुम्ही थोडीशी चालना द्या. आता आपण तिसरी पद्धत पाहूयात. बघा, वजाबाकीचा तिसरा प्रकार आहे जो की मी घरच्या अभ्यासात देते. टिंब वजा टिंब बरोबर 6. इथं सुद्धा मुलांना विचार करायला तुम्ही चालना द्यायची. इथं मुलांना एक सगळ्यात सोपी आयडिया सांगायची की बाबा, उत्तर जर 6 आलं असेल तर ऑब्व्हियसली मी काय सांगितलं, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या घालवता येते, कमी करता येते. मग इथं जर 6 उत्तर आलं असेल तर 6 पेक्षा कोणतीही मोठी संख्या मुलांना इथं घ्यायला लावायची. आता एखादा हुशार मुलगा असतो, तो काय करेल, 6 पेक्षा मोठी संख्या लगेच 7 घेऊ शकतो. मग 7 मधून किती कमी केल्यानंतर उत्तर 6 येणार आहे, तर 6च्या पुढे मोजूयात 7 पर्यंत. 7 मधून 1 कमी केल्यानंतर उत्तर 6 मिळालं. आणखी एखादा मुलगा आणखी थोडा वेगळा विचार करू शकतो. आपण तिथं मुलांना हिंट काय दिलेली आहे की जेव्हा असं गणित दिलेलं असतं, ह्या 2 संख्या शोधायच्या आहेत आणि उत्तर दिलेलं आहे, तेव्हा यापेक्षा कोणतीही मोठी संख्या घ्या. प्रत्येक मुलाची बुद्धी वेगवेगळी चालते, प्रत्येकाचं उत्तर देखील वेगवेगळं येणार आहे. आता समजा एखाद्याने इथं घेतलं 12 घेतलं समजा, तर मग बघूयात 12 मधून किती कमी केल्यानंतर उत्तर 6 येईल. मग मी ही गणित कशी सोडवायची सांगायची आहेत. 12 वजा टिंब बरोबर 6. तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायला यायचं. म्हणजे जी आपण पहिली पद्धत शिकलो ही 5 वजा टिंब बरोबर 3. मग याचं उत्तर काढताना इथं अंदाजे कोणतीही संख्या लिहायची, पण कोणती लिहायची, 6 पेक्षा मोठी संख्या इथं लिहायची. आणि त्याच्यानंतर ही पद्धत वापरायची की 6च्या पुढं 12 पर्यंत, म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजा. 6च्या पुढे 12 पर्यंत मोजूयात. 7 8 9 10 11 आणि 12. उत्तर किती आलं, 6. तिसरा एखादा मुलगा आणखी थोडासा विचार करू शकतो. 12 झालं, 7 झालं, आता आपण इथं 15 घेऊन बघूयात. बघा, इथं 15 घेतलं आपण. किंवा एखाद्यानं 8 पण घेऊ शकतो. थोडी लहान संख्या एखादा घेईल, 6 पेक्षा जवळची मोठी संख्या 8. मग आता काय करावं लागेल, इथं 8 बोट आहेत. 8 मधून 6 कमी केले, उत्तर मिळालं 2. किंवा 6च्या पुढं 8 पर्यंत मोजलं, 7 आणि 8. अशा पद्धतीनं मुलांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने किंवा त्यांच्या चिकित्सा कृतीत त्यांनी कुठलीही पद्धत वापरू दे, परंतु त्यांना ही अशी गणितं तयार करता येणं आणि असं उत्तर काढता येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांना सांगा. मी काय म्हणते, ह्या मी सांगितलेल्या 2-3 पद्धती आहेत. एखादा शिक्षक किंवा एखादा विद्यार्थी याच्यापेक्षाही वेगळा विचार करून उत्तर काढू शकतो. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुठल्याही पद्धतीने करा. पण मुलांना अशी गणितं करायला दिल्यानंतर मुलांच्या बुद्धीला छान चालना मिळते आणि मुलं याच्यामधून अंक दृढीकरण सुद्धा व्हायला खूप चांगली मदत होते. आता आपण चौथी पद्धत बघूयात वजाबाकीची, जी की घरच्या अभ्यासात मी देते. ती गणितं कशी करायची ते. चौथी पद्धत चालू करण्या अगोदर आपण त्यातलाच आणखी एक प्रकार घेऊयात. बघा, मग अशी काय घेतलं होतं आपण, टिंब वजा टिंब बरोबर 6 घेतलं होतं. आता इथं टिंब वजा टिंब बरोबर 36. ह्या दोन्ही संख्या शोधायच्या. मग जेव्हा असे मोठे अंक असतात तेव्हा मुलांना सांगायचं याच्यापेक्षा मोठी म्हणजेच याच्या पुढची कोणतीही जवळची संख्या घ्यायला सांगायची. 36च्या पुढे 37 घ्या, 38 घ्या, 39 घ्या, 40 घ्या. समजा आपण 39 घेतलं, मग 39 मधून किती कमी केल्यानंतर उत्तर 36 येईल. 36च्या पुढे 39 पर्यंत मोजा, लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. 37 38 39. हे बघा, आपलं उत्तर आलं 3. म्हणजे मुलांना अशी गणितं सोडवता आली पाहिजेत. सरावातून हे शक्य होतं का, तर शक्य होतं. आणि अशाच इथं कुठलीही तुम्ही इथं कुठलाही अंक द्या, मोठ्यातला मोठा, अगदी तुम्ही 99 जरी दिलं आणि अशा गणितांचा सराव घेतला तरी मुलं सोडवणार आहेत. बघा बघा 99च्या पुढची संख्या काय आहे, 100 आहे. 100 वजा टिंब बरोबर 99. मुलं लिहिणार आहेत एक पुढं मोजून. आता ह्या पद्धतीची गणितं झाल्यानंतर अगदी आपण शेवटची पद्धत बघूयात, चौथी. बघा, चौथी वजाबाकीची पद्धत आहे लपलेली संख्या शोधा. ही अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. जेव्हा स्पर्धा परीक्षेची गणितं दिलेली असतात तेव्हा एकतर ह्या पद्धतीने गणित विचारलेलं असतं. इथं रिकामी जागा देतात किंवा असा स्टार काढलेला असतो आणि स्टार वजा 3 बरोबर 6. स्टारच्या जागी कोणती संख्या येईल. किंवा गणित कुठल्या पद्धतीने दिलेलं असतं, 5 वजा स्टार बरोबर 3. इथं स्टारच्या जागी कोणती संख्या येईल किंवा कोणता अंक येईल असा प्रश्न विचारलेला असतो. ही पद्धत आपण सुरुवातीला पाहिली.
ही अशी जी पद्धत आहे ही मग अशी अगदी आपण सगळ्यात सुरुवातीला हीच पद्धत पाहिली, उत्तर पुढं मोजून वस्तूच्या साहाय्याने कसं काढायचं पाहिलं. आता ही पद्धत कशी काढायची, याच्या देखील 2 पद्धती आहेत बघा. सगळ्यात पहिली महत्त्वाची पद्धत आपण पाहूयात की टिंब टिंब वजा 3 बरोबर 6. कितीमधून 3 कमी केल्यानंतर 6 उत्तर येईल. मग पहिली पद्धत जी आहे तिथं पर्याय दिलेले असतात. समजा पहिला पर्याय दिलाय 4, दुसरा पर्याय दिलाय 8, तिसरा पर्याय दिलाय 9 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 6 किंवा 7 दिलेला आहे चौथा पर्याय. तर इथं काय करायचं, पर्यायमधून पण मुलं उत्तर शोधू शकतात. इथं 4 जर ठेवलं, 4 मधून 3 गेल्यानंतर 6 येतात का, नाही. 8 इथं ठेवलं, 8 मधून 3 गेल्यानंतर 6 येतात का, तर नाही, 5 येतात. आता 9 घेऊयात, 9 मधून 3 गेल्यानंतर 6 येतं काय, बघा 9 आहेत. 9 मधून 3 गेले, आलं का 6, तर आलं उत्तर. ही पहिली पद्धत झाली. आणि समजा पर्याय नसतीलच, आता मी जेव्हा घरच्या अभ्यासात अशी गणितं देते तेव्हा पर्याय मी दिलेले नसतात, त्याच्यासाठी मी ही आत्ता सांगते ही पद्धत अतिशय महत्त्वाची आहे, जी की लक्षात ठेवा तुम्ही. याच पद्धतीने अशी सर्व गणितं करायची आहेत. पुढं मोजून गणित आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी मी उल्लेख केला की पुढं मोजून वजाबाकी, पुढं मोजून उत्तर काढा. इथं सुद्धा तीच पद्धत वापरायची आहे. टिंब टिंब वजा 3 बरोबर 6. तर काय करायचं, 3च्या पुढे 6 पर्यंत मोजा किंवा 6च्या पुढे 3 पर्यंत मोजा, उत्तर आपलं तेच येणार आहे. आता 6च्या पुढे 3 पर्यंत मोजूयात, 7, 8, 9 इथं बघा. आणि उत्तर तपासून पहा की 9 मधून 3 गेला 6 येतात काय, बघा ही 9 बोट आहेत. 9 मधून 3 गेले 6 आलं का, आलं. किंवा 3च्या पुढे 6 पर्यंत मोजा, 4, 5, 6, 7, 8, 9. 3च्या पुढे 6 बोटं मोजले, उत्तर किती आलं, 9. तुम्ही इकडून इकडे मोजा किंवा इकडून इकडे मोजा, उत्तर आपलं 9च मिळणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवू शकता, याचा सराव करू शकता. याच्यामध्ये आणखी एक पद्धत आपण बघूयात. समजा इथं गणित दिलेलं आहे, चौकोन म्हणजे किंवा टिंब टिंब वजा 4 बरोबर 12. तर इथं काय सांगितलं मी, पुढं मोजून. ही पद्धत अतिशय महत्त्वाची आहे बघा. पुढं मोजून करताना काय करायचं, 12च्या पुढं 4 मोजा किंवा 4च्या पुढं 12. पण 4च्या पुढं 12 मोठं मोजायला जड जाणार आहे, त्यामुळे आपण 12च्या पुढं 4 बोटं मोजूयात, म्हणजे आपल्याला इथलं उत्तर मिळते. बघा 12च्या पुढं 13, 14, 15, 16. इथं 16 घेऊयात. 16 मधून 4 गेल्यानंतर 12 येतं का, तर येतं. आता 16 बोटं आपल्याकडे नाही आहेत, परंतु आपण पाठीमागं मोजू शकतोय. 16च्या पाठीमागे, 16च्या मागे आपण 4 बोटं मोजूयात. बघा 15, 14, 13, 12. आलं का उत्तर आपलं 12 आलं. त्यामुळे जेव्हा घरच्या अभ्यासात अशी गणितं दिलेली असते, चौकोन वजा 3 बरोबर 5, अशा वेळेस काय करा, ह्या दोन्हीची बेरीज करा म्हणण्यापेक्षा 5च्या पुढे 3 पर्यंत मोजा किंवा 3च्या पुढे 5 पर्यंत मोजा, आपल्याला इथलं उत्तर मिळणार आहे. आणि याची बेरीज केली तरी हे उत्तर मिळते. ही तिसरी पद्धत बघा. आता हे गणित आहे हा, बघा चौकोन वजा 3 बरोबर 5. आपण ह्याची बेरीज करू. 5 मध्ये 3, 5 मध्ये 3 मिळूयात, उत्तर आलं 8. 8 मधून 3 घालवले, 8 मधून 3 घालवले, उत्तर 5 आलं का, तर आलं. बेरीज वजाबाकी सहसंबंध हा एक गणिताचा प्रकार आहे, ज्याचा मी व्हिडिओ अजून बनवला नाही. जेव्हा तो घटक शिकवेल तेव्हा तो व्हिडिओ बनवेल. माझं जे पुस्तक येते त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी सहसंबंध भरपूर गणितं दिलेली आहेत. ते कसं करायचं मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तो व्हिडिओ बनवेल. पण आता मला वाटतंय तुम्हाला ह्या ज्या 4 पद्धती आहेत त्या अगदी व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील. पहिली पद्धत होती 5 वजा टिंब टिंब बरोबर 3. दुसरी पद्धत होती 9 वजा टिंब टिंब बरोबर टिंब टिंब, ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत होती बघा टिंब टिंब वजा टिंब टिंब बरोबर 6. आणि चौथी पद्धत काय होती आपली, टिंब टिंब वजा 3 बरोबर 6. मला वाटते ह्या 4ही पद्धती, लपलेली संख्या शोधा किंवा वजाबाकीच्या पद्धती, ह्या 4ही पद्धती तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. याच्यापैकी कुठं शंका असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर एक्स्ट्रा नवीन व्हिडिओ बनवेल. फक्त इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, सगळ्या ठिकाणी आपल्याला पुढं मोजून उत्तर काढायचे आहेत. आणि इथं काय करायचे आहे, आपल्या मनाने उत्तर घ्यायचं आहे आणि संख्या सोडवायची, गणितं सोडवायची आहेत. आता सर्वात लास्टची सर्वात सोपी पद्धत, जेव्हा हे अशी गणितं दिलेली असेल, ही तर सर्वात सोपी पद्धत आहे बघा. टिंब टिंब वजा टिंब टिंब बरोबर टिंब टिंब. इथे तर काय रे, मुलांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी कोणतीही संख्या घेऊ शकतात आणि गणित सोडवू शकतात. समजा एखाद्याला वाटलं की तर मला 4च घ्यावे, त्यानं 4 घेतलं. 4 घेतलं म्हटल्यानंतर वजाबाकी करताना काय असतं, मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करायची असते. ही वजाबाकीचा नियम आहे की मोठ्या संख्येतूनच लहान संख्या जाते, लहान संख्येतून मोठी संख्या कमी करता येत नाही. हा वजाबाकीचा नियमच आहे किंवा त्या पद्धतीनेच करावं लागतं. मग 4 पेक्षा लहान कोणतीही संख्या घ्या. समजा इथं 1 घेतली, 4 मधून 1 गेला 3. एखाद्याने समजा इथं घेतले 5 किंवा 12 घेतले, 12 मधून 10 घालवले, 12तून 10 गेले किती राहिले, 2.
ही आहे 5वी पद्धत। अशा पद्धतीने मला वाटते 5ही पद्धत तुम्हाला वजाबाकीच्या लपलेली संख्या शोधा समजल्या असतील। बेरजेच्या या आधी मी सांगितलेले आहेत कशा सोडवायच्या कशा नाही ते, त्याचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे। अशा पद्धतीने हा संपूर्ण घटक मला वाटते तुमच्या सर्वांच्या अगदी व्यवस्थित लक्षात आला असेल। तरीही कोणाची काही शंका असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर आणखी एखादा डिटेल व्हिडिओ पुन्हा बनवेल। आणि बेरजेचा व्हिडिओ याच्या आधी मी अंकांची बेरीज फुलं याच्यामध्ये ही सर्व गणितं बेरजेची कशी करायची ही दाखवलेली आहेत, सांगितलेली आहेत, तुम्ही तेही पाहू शकता। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ह्या सर्व गणितांचा सराव करत राहा।